सो आता आम्ही चाललो आहे अंजनाद्री हिल्सला, इथे हनुमानाचा जन्म झाला. सो तुम्ही बघा. आणि हा जो पीक आहे, हा जो पिक्चर आहे तो एंट्री करताच म्हणजे वरती जातानाच हनुमानाच्या जे एंट्री गेट आहे तिथेच रामाची मूर्ती ठेवली आहे. सो आम्ही म्हटलं पहिलं रामाचं दर्शन करू आणि मग त्यांच्या भक्ताचं दर्शन करू जो खूप प्रिय होता राम भगवानला. सो चला तुम्हाला दाखवतो कसं आम्ही वरती गेलो आणि टेम्पल कसं आहे, त्याची हिस्ट्री काय आहे. सो तुम्ही सगळं बघा आणि एन्जॉय करा. सो आम्ही अंजनेय टेम्पलला आलो. आतमध्ये फोन अलाउड नाही. सो आतमध्ये दर्शन घेतलं आणि इकडे हा व्ह्यू आहे अंजनेय स्वामीच्या टेम्पलवरतून. इतका छान व्ह्यू आहे इथं. सो हा जो रूट येतो तिकडून एक दिसत असेल तुम्हाला, गाड्या चालल्यात, तो रूटने आम्ही आलो आणि इकडून असं वरती चढलो. सो 600 पायऱ्या आहेत आणि मंदिरच्या पलीकडून त्या साईडनी तुम्हाला मी दाखवेल, त्या साईडनी पूर्ण जे हम्पी शहर आहे ते पूर्ण दिसतं. तिथून हम्पीचं हिस्टॉरिक प्लेस पूर्ण दिसतं आणि विठ्ठलाचं मंदिर दिसतं. विठ्ठलाच्या मंदिराच्या तिथून तुम्हाला अंजनेय स्वामीचं चेहरा, त्या दगडात एक चेहरा आहे तो क्लिअर दिसतो आणि हा जो तो क्लिअर दिसतो आणि हा मंदिराचा पूर्ण मंदिर वरती आहे, हे इथं उपस्थित आहे. म्हणजे त्या दरवाजातून विठ्ठल मंदिराच्या दरवाजातून तुम्हाला हे बरोबर दिसतं तिथून. सो खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन आणि खूप मजा आली. आणि 600 पायऱ्या चढताना जय श्रीराम म्हणून चढलो तर खूप आनंददायी गोष्ट होती. आणि मी हनुमानाचा भक्त आहे, सो मला खूप आनंद झाला आज इथे येऊन. सो तुम्ही सगळ्यांनी एकदा म्हणा जय श्रीराम. सो इथून पूर्ण हम्पी शहर दिसतं. एवढं छान आहे. इथून तुम्हाला दिसत असेल विठ्ठल मंदिरातून आपण जे बघितलेलं पहिल्या पार्टमध्ये, तर विठ्ठल मंदिर इथे दिसते समोर. पण माझ्या कॅमेराची क्लिअरिटी तेवढी नव्हती, त्याच्यामुळे ते एवढं क्लिअर नाही दिसणार तुम्हाला. सो मी वरतून ट्राय केलं जेवढं कॅप्चर होऊ शकतं तेवढं. ठीक. सो सौरभ आहे माझा मित्र आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला पण दाखवलेलं आहे त्याला. सो आम्ही आज हम्पी फिरलो आणि अंजनेय स्वामी फिरलो. सौरभ कसं वाटलं, कसं एन्जॉय झाला आपला? एकदमच छान एक्सपिरियन्स होता. कारण हम्पीला जायची पहिल्यापासूनच माझी इच्छा होती, कारण हम्पीबद्दल खूप ऐकलेलं होतं आणि अंजनेरी पर्वत हे वातावरण खूपच प्रसन्न आहे. वरती आल्यानंतर जाणवलं की एक वेगळीच एनर्जी आहे या वातावरणात. आणि सकाळपासूनचा एक्सपिरियन्स आमचा खूपच छान होता. हम्पीमधल्या वेगळ्या आर्किटेक्चर जे भारतीय स्थापत्यकलेबद्दल माहिती मिळाली आणि किती अलौकिक प्रकारे त्या 500-600 किंवा त्याहूनही अधिक वर्षापूर्वी जे काही त्यांनी बांधलेलं आहे त्याची माहिती मिळाली. ते सौंदर्य डोळ्यात साठवण्याची संधी मिळाली. खूपच छान एक्सपिरियन्स होता आणि प्रॉपरली प्लॅन केलेली ट्रिप होती. आम्ही 5 जणांनी खूप एन्जॉय केला आणि आमचा रविवार तर खूप चांगला गेला. थँक्यू सौरभ, थँक्यू. आणि तुम्ही पण असंच चॅनल बघत राहा. अजून आम्ही नवीन असे व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुम्हाला भरपूर असे प्लेसेस दाखवू जिथं तुम्हाला फिरायला खूप आनंद होईल. आणि जसं सौरभला खूप मजा आली. आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं होतं ही ट्रिप. आम्ही कर्नाटकामध्ये आलो होतो थोड्या दिवसासाठी, आमची कंपनीची ट्रेनिंग होती. सो आम्हाला हम्पी हे करायचं होतं. हम्पी हिस्टॉरिक प्लेस आहे, तर रेकॉर्डेड आहे आणि अंजनेय स्वामीचं टेम्पल इथे जवळच होतं 17 किलोमीटर. सो आम्हाला हे पण करायचं होतं कारण की मी हनुमानाचा भक्त आहे, माझे मित्र हनुमानाचे भक्त आहेत आणि त्यांनी खूप यायला इकडे संध्याकाळ झाली, आज 6 वाजले. सो आम्ही सकाळी 5ला निघालो होतो दावणगिरीमधून. सो दावणगिरीपासून इकडं हम्पीला 150 किलोमीटर आहे दावणगिरीपासून हम्पी. सो तिथून 150 किलोमीटर आम्ही तिकडं हम्पीला गेलो, हम्पी फिरलो. आम्हाला 4 तास लागले हम्पी फिरायला. सो तिथं ऑटो घेतली आणि ऑटोमधून आम्ही भरपूर प्लेसेस बघितले आणि नंतर आम्ही आमची कॅब घेऊन परत इकडे आलो अंजनेय स्वामी टेम्पलला. सो आणि अजून एक गोष्ट की अंजनेय स्वामी हे म्हणजे कर्नाटकामध्ये नाव आहे. जसं आपण अंजनी सुपुत्र म्हणतो तसं हे नाव आहे. सो हनुमानाचं एक दुसरं नाव आहे अंजनेय स्वामी असं इकडे म्हणतात. सो खूप आनंद झाला हनुमानाचं जन्म ठिकाण बघून आणि खूप मजा आली. आणि आता सनसेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता इकडं
पूर्ण ऑरेंज कलर भगवा रंग आलेला आहे आपल्या हिंदू धर्माचा आणि खूप मजा आली. चलो थँक्यू आणि असेच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. उतरतानाचे क्षण आणि काही फोटोज.